नमस्कार. संपादकीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. संपादकीचा आजचा विषय आहे मंत्रिमंडळ विस्तार, काही खुशी काही गम. महाराष्ट्रामध्ये जे काही सत्यानाट्य होत आहेत, खरं म्हणजे काही लोकांना ते अपेक्षित होतं, काही लोकांना अनपेक्षित होतं. मात्र कधी ना कधी हा सगळा प्रकार होणार होता आणि म्हणूनच महाविकास आघाडीचं सरकार गेलं. त्याच्यानंतर महायुतीचं सरकार म्हणजे ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेना हे सामील झाले. हे सामील झाल्यानंतर काही लोकांना मंत्रिपदं मिळाली. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि आणखीन काही जे शिंदे गटाचे आमदार आहेत यांनासुद्धा मंत्रिपदं दिली जातील अशा पद्धतीचं आपण बघत होतो. मात्र आज होईल मंत्रिमंडळाचा विस्तार, उद्या होईल, असं करून करून जवळजवळ 1 वर्ष झालं. मात्र शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये जे डोळ्याला पाणी लावून बसले होते, कधी आपल्याला मंत्रिपद मिळतात. अगदी काही लोकांच्या जर स्टेटमेंट आपण बघितलं त्याच्यामध्ये त्यांचे कदाचित ते प्रवक्ते असतील, तर मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मंत्री होणार आणि आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असं सांगत होतं. मात्र 1 वर्ष झाले, मात्र 1 वर्षामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. आणि जे काही वंचित आहेत किंवा ज्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार होतं त्या सगळ्यांचा हिरमोड आत्तापर्यंत झाल्याचं दिसलं. त्याच्यानंतर एक प्रचंड मोठं घटनानाट्य झालं आणि अजित पवारांनी सरकारमध्ये एंट्री केली. अजित पवारांनी ज्या दिवशी सरकारमध्ये एंट्री केली त्याच दिवशी अजित पवारांच्यासह 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. मग अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि बाकीचे मंत्री झाले. जे वर्षभर शिंदे गटाची माणसं आपल्याला कधी मंत्रिपद मिळतं अशा पद्धतीनं डोळ्याला पाणी लावून बसले होते, त्या सगळ्यांचा हिरमोड झाला. त्यांना वर्षभरामध्ये मंत्रिपद मिळाली नाही. मात्र अजित पवारांच्या सोबत आल्या, अजित पवारांचा गट त्याच्यामध्ये सामील झाल्यानंतर तातडीनं त्यांना मंत्रिपद दिली. आता ही सगळी त्यांना मंत्रिपदं गेल्यानंतर साधारणपणे 14 मंत्रिपदं आता सध्या शिल्लक आहेत. त्याच्यामुळे साहजिकच भारतीय जनता पार्टीचे सुद्धा काही आमदार आणि शिंदे गटाचे काही आमदार की ज्यांना मंत्रिपदाची आशा होती, त्यांना हे आता लक्षात आलं आहे की आता मंत्रिपदाची संख्या कमी झालेली आहे. त्याच्यामुळं होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आपलाच गेम होतो की काय अशा पद्धतीची भीती सध्या भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या आमदारांना वाटते. आणि ते साहजिकच सुद्धा आहे, कारण याच्यानंतर अजित पवारांनी जशा पद्धतीनं हे सगळं सरकारमध्ये सहभागी झाले आणि सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर एकाच दिवशी शरद पवार आणि अजित पवारांचा मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलंय की अजूनही आपल्याला काही मंत्रिपदं मिळणार आहेत. त्याच्यामुळे याचा अर्थ स्पष्ट आहे की जी काही मंत्रिपदं शिल्लक आहेत त्यातूनच अजित पवारांच्या गटाला मंत्रिपदं मिळणार आहेत. म्हणजेच कुणातरी भारतीय जनता पार्टी किंवा कुणातरी एकनाथ शिंदे गटाच्या आमदाराला डच्चू मिळेल किंवा ज्यांना जे अपेक्षित आहेत त्यांच्यामधून काही आमदार कमी होतील अशा पद्धतीची एकूणच सगळं आहे. आणि या सगळ्या संदर्भामध्ये त्याच्यामुळेच अजित पवारांची एंट्री झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाला आणि त्यामुळे शिंदे गटाचे काही आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे काही आमदार यांच्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण हेडिंग दिलं आहे की काही खुशी काही गम आहे. म्हणजे आनंद कोणाला आहे तर अजित पवार गटाला आहे की त्यांनी तातडीनं आले आणि तातडीनं मंत्रिपदं घेऊन गेले. आणखीन 1-2 मंत्रिपदं सुद्धा घेण्याच्या ते तयारीमध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या गटामध्ये जरी खुशी असेल तरी भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः शिंदे गटामध्ये मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात गम दिसतोय. आपण जर स्टेटमेंट वगैरे बघितली तर त्यांची जे काही अपेक्षित आहेत की ज्यांना मंत्रिपदं मिळणार आहेत त्यांची जर आपण त्यांची कमेंट जर बघितली किंवा त्यांची जर बाईट बघितली तर आपल्याला लक्षात येईल की त्यांनी सुद्धा हे सगळं मान्य केलेलं आहे. आता या सगळ्या बाबतीमध्ये शिंदे गट भारतीय जनता पार्टीच्या सोबत महाविकास आघाडी फोडून का गेला तर त्यांनी स्पष्टपणे त्यावेळी सांगितलं होतं की केवळ अजित पवार जे ज्या पद्धतीनं अर्थमंत्री म्हणून काम करत आहेत तर त्यांनी त्यांच्याच आमदारांना जास्त निधी द्यायचा आणि म्हणून त्यांना कंटाळून आम्ही खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सोबत आलेलो आहोत, महाविकास आघाडी सोडलेली आहे. आता पुन्हा असं झालेलं आहे की कदाचित पुन्हा एकदा अजित पवारच अर्थमंत्री होतील अशा पद्धतीची भीती आहे. आता याच्यावर सावध भूमिका किंवा सावध प्रतिक्रिया देण्याचं काम शिंदे गटाच्या माध्यमातून झालेलं आहे की ते महाविकास आघाडीचं सरकार होतं, आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे ते जरी अर्थमंत्री झाले तरी अशा पद्धतीचा आम्हाला काही त्रास होणार नाही. गुलाबराव पाटील तर यांनी बाईट देताना स्पष्टपणे सांगितलं की आमदार असे म्हणत होते की अजित पवारांच्यामुळे आमची कामं होत नव्हती, आमची होत होती, म्हणजे मंत्री म्हणून आमची होत होती, अशी पद्धतीची स्टेटमेंट आता त्यांनी जाहीरपणे केलेली आहे. त्याच्यामुळे हे जरी असलं तरी एका बाजूला मात्र अजित पवारांना अर्थ खातं देण्यात येऊ नये
म्हणून शिंदे गटाचे आमदार हे शिंदेंच्यावर एकनाथ शिंदेंच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एकनाथ शिंदेची ही भूमिका भारतीय जनता पार्टीच्या दरबारी सुद्धा गेल्याचं समजतं। मात्र हे जरी असं असलं तरी अजित पवार मात्र अर्थ खात्यावरच ठाम आहेत। अर्थ खातं, महसूल खातं किंवा सहकार खातं अशा पद्धतीनं आपल्याला मिळावं ही त्यांची भूमिका आहे आणि म्हणून त्या माध्यमातून अजित पवार गटाच्यामध्ये प्रचंड खुशी आहे। कारण त्याचं कारणही तसंच आहे, मंत्रिपद झाली, भले ते बिनखात्याचे मंत्री सध्या त्यांचे सगळे मंत्री असतील तरीसुद्धा चांगलं दालन मिळावं म्हणून ते यशस्वी झालेले आहेत, चांगले बंगले मिळावेत म्हणूनही ते यशस्वी झालेले आहेत आणि आता चांगली खाती मिळावीत म्हणून त्यांनी दिल्ली दरबारी आपला रोख त्या ठिकाणी घेतलेले आहे। दिल्ली दरबारी स्वतः अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल जाऊन आले आणि आपल्या माहितीनुसार म्हणजे जे काही सूत्रांनी माहिती दिली त्या पद्धतीनं महाविकास आघाडीकडे जी राष्ट्रवादी काँग्रेसकडे जी खाती होती तीच खाती मिळावीत अशाही पद्धतीचा त्यांनी आग्रह धरलेला आहे। एकूणच या सगळ्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी सध्या फार्मात आहे, खुशीत आहे, अपेक्षित अशा पद्धतीचं त्यांना मिळतंय। ज्या दिवशी आले त्याच दिवशी ते मंत्री झाले, त्याच्यानंतर बिनखात्याचे मंत्री जरी असले, अर्थात बिनखात्याचे मंत्री यासाठी आहेत की मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे, त्याच्यामुळं तोपर्यंत तरी त्यांनी मात्र चांगली खाती, चांगली दालनं मिळवण्याचा प्रयत्न 100% केलेला आहे आणि ते सुद्धा त्या याच्यामध्ये यशस्वी झालेले आहेत। त्याच्यानंतर आता चांगल्या पद्धतीची खाती मिळावीत, अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना अर्थ खातं मिळावं, महसूल खातं मिळावं किंवा सहकार खातं या संदर्भामध्ये मात्र ते अर्थ खात्यावर जास्त ताण धरून आहेत। याच बाबतीमध्ये एका बाजूला शिंदे गटाची लोक जरी असं म्हणत असली तरी सुद्धा शिंदे गटाच्या सोबत गेलेले बच्चू कडू यांनी मात्र स्पष्टपणे म्हटलेले आहे की आम्ही सरकारच बदलताना हेच म्हटलं होतं की अजितदादा सावत्र वागणूक देत होते आणि त्याच्यामुळे अर्थ खातं त्यांना मिळू नये अशा पद्धतीची भूमिका शिंदे गटाची आहे हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे। अर्थात काही आमदार तशा पद्धतीनं बोलायला तयार नसले तरी ही भूमिका मात्र स्पष्ट आहे की शिंदे गटाचा अजित पवारांना अर्थ खात्यात देण्यामध्ये विरोध आहे। हे सगळं जरी असलं तरी आता मात्र अजित पवार यांची एंट्री महायुतीमध्ये झाल्यामुळं शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे हे वेगळं सांगण्याची खऱ्या अर्थानं गरज नाही। त्याच्यामुळं तुम्हाला जी काही खाती मिळतील किंवा जितकी खाती मिळतील तितकीच स्वीकारावी लागतील अशाही पद्धतीची अवस्था सध्या शिंदे गटाची झालेली आहे। त्याचबरोबर ज्या अजित पवारांच्या विरोधामध्ये आम्ही रान उठवलं, ज्या अजित पवारांच्या विरोधामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये आम्ही भाष्य केलं, मतदारसंघामध्ये जाऊन भाष्य करतो किंवा भारतीय जनता पार्टीने त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांच्या बहिणींचा त्याच्या मुलाची चौकशी झाली, अनेक त्यांच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांना आपण एंट्री देऊन आपण काय साध्य केलंय अशा पद्धतीची खतखत भारतीय जनता पार्टीच्या काही आमदारांच्या मध्ये। दुसरं त्याच्यामध्ये आणखी महत्त्वाचं म्हणजे की अजित पवारांची एंट्री झाल्यामुळे आता त्यांना जी काही मंत्रिपदं मिळणार होती ती मंत्रिपदं कमी होणार आहेत। त्याच्यामुळे आपलीच अजित पवारांची अचानक एंट्री आणि आपलं जे काय आपण आस लावून बसलो होतो की आज आपण मंत्री होऊ, उद्या मंत्री होऊ, तर त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सुद्धा काही आमदार मंत्रिपदापासून वंचित राहणार आहेत। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर अशाच पद्धतीचं बाकीच्या लोकांचा जर समावेश करायचा असेल तर आता जे मंत्री आहेत त्यांच्या कुठेतरी मंत्रिपदाला कात्री लावावी लागेल किंवा त्यांना डच्चू द्यावं लागेल। त्याच्यामुळे असणारे मंत्री आहेत यांच्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये भीती आहे। एकूणच या सगळ्या बाबतीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार कदाचित आज उद्या होण्याची दाट शक्यता आहे। मात्र मंत्रिमंडळ विस्तार झाला तरी ज्या पद्धतीने आपण सांगितलं की काही खुशी काही गम, तर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गम झाल्याचं दिसतंय आणि अचानक आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र चांगल्याच पद्धतीची लॉटरी लागलेलं दिसतंय। त्याच्यामुळे त्यांच्या गटामध्ये खुशी आणि अजित पवार गटामध्ये खुशी आणि एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या गटामध्ये मात्र काही ठिकाणी गम आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही।